लालबागच्या राजाच्या महाप्रसादाला मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचा विरोध आहे। तर लालबागचा राजा आणि अनिल अंबानी कुटुंबियांनी रोज 1 लाख भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार असं ठरवलं होतं। तर वाढवलेली गर्दी पाहता महाप्रसादाला विरोध दर्शवण्यात आलाय। यामुळे भक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। गणेशोत्सवाला काही तासच उरले तर पुणे शहरात मुख्य पेठा या पुणेकरांनी प्रचंड गजबजून गेलेले आहेत। पुण्यातील मंडई परिसर, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, भोई आळी या परिसरामध्ये पुणेकर मोठ्या संख्येने जमलेले आहेत। डोंबिवलीतील आनंदी कला केंद्रातील मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे यांनी गणेश मूर्ती न देता पळून जात ग्राहकांची फसवणूक केलेली आहे। आर्थिक फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंब्र्याच्या रेतीबंदर गणेशघाट परिसरामध्ये कचऱ्यात शेकडो मतदान कार्ड सापडलेली आहेत। ही सर्व मतदान कार्ड कळवा विभागातील असल्याचं समोर आलंय। या मतदान कार्डांच्या मदतीनं यादी क्रमांक 72 मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्ष वसीम सय्यद यांनी केला। रिलायन्स फाउंडेशनच्या वनताराची चौकशी होणार आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीवरून चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। मुंबईतील कारागिरांनी सुरतमध्ये सर्वात मोठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारलेली आहे। 350 किलो टिश्यू पेपरपासून 16 फूट उंच ही भव्य गणेश मूर्ती साकारण्यात आलेली आहे। मुंबईतल्या 15 कारागिरांनी एका महिन्यात ही गणेश मूर्ती तयार केली आहे। नागपुरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला। एकाहून एक सुंदर सरस सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी तयार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मुंबई ॲक्वा मेट्रोमधून पहिल्यांदाच गणरायांनी प्रवास केलेला आहे। तर मुंबईतील एका भक्तानं गणरायांची मूर्ती इथून नेलेली आहे आणि खड्ड्याच्या साम्राज्याला कंटाळून मुंबई मेट्रोमधून गणपती बाप्पा घरी आणण्यात आले। मेट्रोची ॲक्वा लाईन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच गणरायांचं आगमन हे मेट्रोच्या माध्यमातून झालंय। नाशिकच्या कळवण शहरामध्ये ओम गणेश मित्र मंडळातर्फे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला आहे। देखाव्याची अंतिम तयारी झालेली असून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा देखावा सादर करण्यात आला आहे। राज्यभरात गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळतोय। गणेशोत्सवाच्या तयारीनिमित्त दादर मार्केट गजबजून गेलेलं आहे। डेकोरेशन आणि फुलांचा साहित्य खरेदी करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केली आहे। नाशिक पालिकेनं शुल्क माफी दिल्यानंतर वादाचं विघ्न दूर झालेलं आहे। 720 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत। त्यापैकी 375 मंडळांना पालिकेनं परवानगी दिली आहे। कोकणवासीय कोकणाकडे जायला निघालेले आहेत। मात्र कोकणवासियांना या प्रवासात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि त्यामुळे जागेवर बसून कोकणवासीय प्रवास करतायत। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्यामुळे गणेशोत्सवाच्या दरम्यान राज्यात पावसानं हजेरी लावायची शक्यता असल्याचं मुंबई हवामान खात्यानं म्हटलंय।